रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या जोरदार राजकीय लढाई सुरू आहे। निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आता हा मतदारसंघ आला आहे आणि येत्या 7 मे रोजी इथे मतदान होत आहे। या पार्श्वभूमीवर या निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेले अपक्ष उमेदवार शकील सावंत यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करतोय। त्यांना या निवडणुकीचे आलेले अनुभव किंवा निवडणुकीत प्रचारात त्यांनी घेतलेली आघाडी किंवा त्यांनी मांडलेले जे काही विकासाचे मुद्दे आहेत, जे त्यांनी पुढच्या काळात आपण करू शकतो असे मुद्दे मांडलेले आहेत, तर त्याबाबत त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करतोय। राजकारणात गेल्या काही कालावधीत खूप मोठा बदल झालेला आहे। म्हणजे पूर्वी जे राजकारण होतं की त्या राजकारणात एक समाजकारणाचा भाग जास्त होता आणि राजकारण कमी होतं। राजकारण हे निवडणुकीपुरतं होतं, त्यानंतर समाजकारण सगळे मिळून मिसळून विकासाच्या कामात सहभागी व्हायचे। आज तशी परिस्थिती राहिलेली आहे की नाही, तुमचं काय म्हणणं आहे? बघा, आजपर्यंत विकास झाला नाही आहे कोकणाचा। मी आज सिंधुदुर्ग रत्नागिरीसाठी लोकसभासाठी उभा आहे आणि मी प्रचार गाव जातो आहे, शहर जातो आहे। आज इतकी परिस्थिती खराब आहे कोकणाची की कोकणात एवढा पाऊस पडून पाणी नाही आहे। पाण्याची एवढी टंचाई आहे की मार्च एप्रिल मे पाणी नाही आहे। रस्त्याची परिस्थिती इतकी खराब आहे की कसे पर्यटक येतील, काय येतील, एवढी परिस्थिती खराब आहे। मग तो तुमचा रत्नागिरी कोल्हापूर मार्ग असो या मुंबई गोवा हायवे असो। सरकारी हॉस्पिटल तेही नाही आहेत। तुम्ही बांधापासून चिपळूणपर्यंत मी फिरलो आहे आणि बस स्टेशनची हालत अशी खराब आहे की लोक 40 डिग्रीमध्ये भार उन्हात उभे आहेत। इतकी परिस्थिती खराब आहे। का एवढा वेळ? आज कोकणामध्ये तुम्ही इतके वर्ष तुम्हाला लोकांना निवडून दिल्याने मग हे का त्यांना आम्हाला हे पनिशमेंट तुम्ही दिलं? तुम्ही म्हणता की कोकणाचा हा बालेकिल्ला आहे। मग कोकणाच्या बालेकिल्ल्यासाठी तुम्ही काय केलं? त्यांच्या मुलांसाठी काय केलं? राणे हे पण इतके वर्ष CM पण होते, इतके वर्ष मंत्री आहेत, मग त्यानं पण काय केलं? तर मी ह्यांना विचारतोय की एवढा मोठा प्रश्न तुम्ही उभा केला आहे आणि तुम्ही निवडणूकमध्ये येता आहे आणि म्हणता की कोकणाच्या लोकांना आम्हाला वोट करायचं, का करतील तुम्हाला? आजपर्यंत तुम्ही कोकणाचा विकास केलाच नाही। कोकणाला एक कॉर्नर पीस करून ठेवला आहे। ह्यावेळी शकील सावंत जे उभे राहिले आहेत कोकणाच्या विकासासाठी लागलेत आणि आपल्याला आपल्या मातीशी प्रेम आहे म्हणून मी आज उभा राहिलो आहे कोकणाच्या विकासासाठी। लोकांना एक बेसिक नीड्स पाहिजे, ते पण तुम्ही दिले नाही। पाणी पाहिजे, इलेक्ट्रिसिटी पाहिजे, हॉस्पिटल्स पाहिजेत आणि विद्यापीठ पाहिजेत। आजपर्यंत ना रत्नागिरीत विद्यापीठ बनलं आहे ना सिंधुदुर्गाला बनलं आहे। आज एक गरीब माणूस त्याला अगर हॉस्पिटलला जायचं ट्रीटमेंट करायला तो कसा जाणार? तो ॲम्ब्युलन्स नाही बोलू शकत। का नाही आजपर्यंत एक कॉल सेंटर बनवला कोकणासाठी किंवा ओके हा नंबरला डायल करा आणि आम्ही तुम्हाला ॲम्ब्युलन्स पाठवू शकतो। आज एक मूल अगर 50% 60% त्याला भेटत आहेत, बघा सर्वच 80-90% नाही होऊ शकत। हाताची बोटं एकसारखी नाही आहेत। का नाही त्यांना तुम्ही एक काउन्सिलिंग चांगलं केलं? त्यांना ITIचे कोर्स का नाही दिले? आज एक प्लंबर पण तुम्ही घरी बोलवलं ते 700 रुपये मागतोय। 14 वर्ष झाली मुंबई गोवा हायवे बनतोय आणि इतकी परिस्थिती खराब आहे। आज ट्रेनचे तिकीटं नाही भेटत आहेत, का? रस्त्याची परिस्थिती खराब आहे। म्हणून विचार करा, ह्यावेळी तुमच्याकडे चांगली संधी आहे। 5 वर्षामध्ये एकदाच संधी येते आणि आपण सर्वांना मिळून कोकणाचा चांगला विकास करूया। रोजगार कोकणातला हा एक महत्त्वाचा मुद्दा बनलेला आहे। अनेक गावं आता ओस पडत चालली आहे, रोजगारासाठी स्थलांतर होत आहे। तर या पार्श्वभूमीवर तुम्ही रत्नागिरीत एक चांगलं हॉटेल उभं करून तिथे स्थानिकांना रोजगार चांगल्या प्रमाणात दिलेला आहे। तर रोजगाराची ही समस्या ही तुम्ही तुमच्या हॉटेलमधनं सोडवण्याचा जो काही प्रयत्न होता तो केला आहे, परंतु ओव्हरऑल मतदारसंघाचा विचार करता या मतदारसंघातली ही जी समस्या आहे रोजगाराची, बेरोजगाराची जी समस्या आहे बेरोजगारीची, तर ती कशी सोडवली जावी? काय तुमच्या डोक्यात त्याबद्दल काही स्ट्रॅटेजी आहे का? बघा, आज मी 75 स्टाफमधनं 61 स्टाफ जे आहेत ते रत्नागिरीतले घेतले आहेत।
आपण इंडस्ट्रीचं आणू नाही शकत, सर्व नाकारतात इंडस्ट्रीसाठी. मग आपण का नाही इथं एक टुरिस्ट चांगला हब करायचा. जसं आपल्या बाजूचं स्टेट गोवा आहे, ते तुम्ही बघा, गोवामध्ये आज टुरिस्टवरच पुरं चाललं आहे. आपल्याकडे एवढे चांगले रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये क्रिस्टल बीच आहेत, का नाही आपण टुरिस्ट वाढवू शकतो इथं. पुऱ्या भारतातली लोक येतील फिरायला, पण त्याच्यासाठी आपल्याला चांगला एअरपोर्ट बनवायला पाहिजे, चांगले रस्ते बनवायला पाहिजेत. डेफिनेटली इथं टुरिस्ट येतील आणि सर्वांचा व्यवसाय चांगला वाढेल. खिशात पैसे आहेत तर सर्व आहे, पैसे नाही तर काही नाही आहे. सर्वसामान्य लोकांचे काही प्रश्न आहेत की साधे साधे प्रश्न आहेत. आरोग्य सुविधा आहे, स्वच्छ पाणी आहे, किंवा आणखी काही शिक्षणाच्या समस्या आहेत, पर्यटनाचा विकास होतोय. तर या पार्श्वभूमीवर आधीच्या लोकांनी फारसं काही या ठिकाणी केलं नाही असं लोकांचं मत आहे, लोकांचं मत व्यक्त होत आहे. तर या पार्श्वभूमीवर तुमच्या डोक्यात असं काय आहे की कोणत्या प्रकारे या मतदारसंघातील विकासाचं गणित जे आहे, विकासाची जी सूत्र आहेत ती कशी पुढे हलवायची, याबाबत तुमचं नेमकं मत काय आहे? बघा, सर्वात पहिलं सरकारी हॉस्पिटल. आज सरकारी हॉस्पिटल आपली परिस्थिती लय खराब आहे. रस्ते आणि पाण्याची सोय. आपल्या कोकणात पाऊस भरपूर पडतो, का नाही आजपर्यंत एवढे डॅम बनवले, का नाही पाण्याचा साठा केला. तुम्ही आजपर्यंत खाली घोषणा केली, कोकणाचा विकास काय नाही केला. कोकणाची मतं घेतली, मुंबईला जाऊन बसले आणि मग कुठल्या पक्षात कुठं जायचं ते तुम्ही ठरवणार. मग कोकणाची जनता तुम्हाला काय ह्यावेळी वोट देणार? त्याने हे चित्र सर्व बघितलेले आहे, त्यांना परत त्या चित्रामध्ये जायचं नाही आणि ह्यावेळी ते इंडिपेंडंट कॅन्डिडेटला निवडून देतील आणि आम्ही सर्वांना मिळून एक चांगला कोकण, सुंदर चांगलं कोकण करायचं. कोयनेचं अवजल जे आहे त्या संदर्भात गेल्या अनेक वर्षात केवळ चर्चेचं गुऱ्हाळ चालू आहे. ते इकडे न्यायचं, तिकडे न्यायचं. काय त्या संदर्भात आपला अभ्यास काय आहे आणि आपण त्या संदर्भात काय बोलू इच्छिता? मी त्याच्यावर जास्त काय बोलू नाही शकत, कारण की मला त्याच्यावर चांगला होमवर्क करायला पाहिजे. त्याच्यानंतर मी तुम्हाला त्याचे प्रश्नाचे उत्तर देऊ शकतो. पण ते पाणी कोकणाला मिळायला पाहिजे की नको? 100% का नाही. आज जो पाणी वाया जातो आहे नदीतनं, त्याच्यातनं तिकडनं अगर त्यानं ते पाईपलाईन टाकल्यानी आणि पुऱ्या कोकणामध्ये गावगाव दिल्यानी तर काय मोठी गोष्ट नाही सरकारसाठी. मुंबई गोवा हायवेला शिवछत्रपतींचं नाव देणार, तसेच वाडी मोहल्ले पक्क्या रस्त्याने जोडणार, असं एक तुमचं जाहीरनाम्यातलं एक घोषणा आहे. तर त्या संदर्भात नेमकं काय सांगाल? बघा, आज आपला जो कोकण आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं मुंबई गोवा हायवेसाठी आम्ही नाव सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ठेवायचं. कारण की लोक इतिहास विसरायला नाही पाहिजे. येणाऱ्या मुलानं ही इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचं विसरायला नाही पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे 18 जातींच्या लोकांना घेऊन चालले होते. का नाही आपण आज सर्वांना मिळून एक होऊन का नाही एक कोकण चांगला विकास करूया. छत्रपती शिवाजी महाराजांना पण चांगले फोर्ट बनवले आहेत, त्यावेळी पण त्यानं रस्ते बनवले आहेत, त्यावेळी पण त्यानं बरंच काय व्यवसायासाठी बरंच काय केलं आहे. मग आता का नाही करू शकत आपण सर्वांना मिळून, सर्व जातीच्या लोकांना मिळून एक चांगलं कोकण सुंदर करूया. आपण शिक्षणाचं हब कोकण व्हावं, रत्नागिरी व्हावं, या दृष्टिकोनातून तुम्ही एक घोषणा केलेली आहे. इथे स्वतंत्र असं कोकणचं विद्यापीठ व्हावं. तर नेमकी संकल्पना काय आहे तुमच्या डोक्यात, नेमकं काय आहे त्याबाबत? बघा, मी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये एक विद्यापीठ बनवायचं आहे. त्याच्यामध्ये पोरं शिकायला फ्री पाहिजेत. आज 12वी नंतर मुलांना बाहेर शिकायला जायचं होतं तर पालकांवर ते जरा मोठं टेन्शन होतं. कारण की बाहेर शिकायला गेल्यानंतर फीस तर भरायची आहे, मग त्यांची राहायची सोय, मग त्यांची खायची सोय, आणि मग ते पॅरेंट्सपासून म्हणजे पालकांपासून पण लांब राहतात. मग का नाही आपण इथं चांगलं विद्यापीठ करू शकतो रत्नागिरीत आणि सिंधुदुर्गमध्ये? का नाही आजपर्यंत सरकारनं केला? हा माझा प्रश्न आहे त्यांना. बघा, कोकणात भरपूर पाऊस पडतो आणि आम्हाला अशा जागा शोधायच्या आहेत की तिथं आपण पाण्याचा चांगला साठा करून गावगावात आपण पाणीचे लाईन घेऊन जाऊ शकतो. तिथं मार्च, एप्रिल, मेमध्ये पण पाण्याची टंचाई नाही होणार. हे बेसिक नीड्स आहेत, हे छोटे मोठे मुद्दे आहेत, हे आपण सॉल्व करू शकतो. आपल्याला करायची शक्ती पाहिजे. मनापासून आपण कामावर लागलो आणि त्याचा एक चांगला प्लॅन केला तर आपण करू शकतो. एवढा काय मोठा खर्च नाही आहे सरकारसाठी. सर्वात जास्त पाऊस कोकणात पडतो, आपल्या जिल्ह्यात पडतो, तरीही एप्रिल मे पासून पाण्याची टंचाई जाणवते. त्यासाठी तुमचा चेकडॅमचा एक
प्रकल्प चांगला आहे किंवा सूचना चांगली आहे, परंतु आजपर्यंत या बाबतीत राजकारणी ज्यांनी निवडून आले, जे मंत्री झाले, त्यांनी याबाबत नेमकं काय केलं मग? काही नाही केलं, खाली घोषणा केल्यानी आणि निघून गेल्या, ह्या झाडावरनं त्या झाडावर, दुसरं काही केलेलं नाही आहे. मनावर हात ठेवा आणि तुम्ही विचार करा, आजपर्यंत जेवढे तुम्ही खासदार निवडून दिले त्यानं दाखवायचं की त्यानं काय केलं आहे. आज सिंधुदुर्गमध्ये इतकी परिस्थिती खराब आहे की इंटरनेट नाही आहे तिथं, इंटरनेटची समस्या आहे. लय लय गंभीर परिस्थिती आहे तिथं. मी गाव फिरलो आहे, बांधापासून सावंतवाडीपासून मालवण, देवगड, कुडाल, वेंगुर्ला, कणकोली, खारेपठाण, लय परिस्थिती खराब आहे. का नाही आजपर्यंत तिथं टावर टाकले आणि बोलतात 270 टावर टाकले BSNLचे. लोक 5G मध्ये पोचलाय, तुम्ही अजून 3G मध्ये आहे. म्हणजे लोक चांदावर पोचायला तयार आहेत आता आणि आपण खालतीच आहे. त्याच्यासाठी विजन लागतं आणि ह्यांच्याकडे काही विजन नाही आहे आणि हे करू नाही शकत. तुम्ही निवडून आल्यानंतर याबाबत 100% करणार आणि जितक्या लवकर होईल तेवढ्या लवकर इम्प्लिमेंट करणार. मग ते 1 महिन्यात हो या 2 महिन्यात हो 3 महिन्यात हो, 100% करणार. आणि जेवढे मुद्दे त्याने ठेवलेले आहेत हे सर्व मी मानणार आणि सर्व करून दाखवणार. हे करू नाही शकत आजपर्यंत. हे खाली घोषणा करतात, मतं घेतात आणि निघून जातात. म्हणून ह्यावेळी 5 वर्षात एकदाच संधी भेटते, माईकवर एक बुलंद आवाज करा कोकणाचा आणि कोकणाच्या माणसाला शकील सावंत यांना निवडून द्या आणि आपण सर्वांना मिळून एक चांगला कोकण बनवायचा. दोन्ही जिल्ह्यांची म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पर्यटनाची प्रचंड क्षमता या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आहे. असं असतानाही शेजारचा गोवा डेव्हलप होतो, शेजारच्या गोव्यामध्ये पर्यटनाचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. असं असताना शेजारी इतक्या चांगल्या पद्धतीचे दोन्ही किनारे असलेले जिल्हे असताना त्यांचा पर्यटनाचा विकास म्हणावा त्या गतीने का झाला नाही? बघा, पहिला CRZ काढून टाका आणि इकडचे जे नेता होते आणि आहेत ह्यानं कधी संसदमध्ये मानल्यानी नाही, संसदमध्ये जाऊन काय बोलले नाही कोकणाच्याबद्दल की वा आमचं कोकण एवढं सुंदर आहे की आम्ही तिथं चांगले रिसॉर्ट्स बनवू शकतो, चांगले बीचवर हॉटेल बनवू शकतो. ह्यानं सुधारणाच नाही केली तर लोक कशी येतील? ना रस्ते बरोबर आहेत, ना एअरपोर्ट आहेत, ना टर्मिनल क्रूज आहेत. आपल्याकडं अगर चांगले रस्ते झाले, चांगले एअरपोर्ट झाला आणि टर्मिनल क्रूज तर बाहेरची लोक पण फिरायला येतील. कोकण कॅलिफोर्नियापेक्षा सुंदर आहे. पुऱ्या भारतातनं नाही, पुऱ्या जगातनं लोक फिरायला येतील आणि नंबर 1 टुरिस्ट हब बनू शकतो. ही मी तुम्हाला खात्री देतो. करायची मनाची शक्ती पाहिजे, नियत पाहिजे. आत्ताची ही जी निवडणूक आहे त्यामध्ये तुम्हाला प्रतिस्पर्धी म्हणून नारायणराव राणे, त्यानंतर विनायक राऊत यासारखे मातब्बर नेते तुमच्या समोर आहेत आणि निवडणुकीत ते वेगवेगळ्या प्रकारची आश्वासनं किंवा शब्द देत आहेत. तर तुमचं नेमकं याच्यातला प्रतिस्पर्धी कोण आणि तुम्हाला काय वाटतं नेमकं या निवडणुकीत काय होईल? बघा, मी जे काय बघतोय आणि जे काय सभा त्यांचे चालले आहेत, खाली घोषणा आहेत. आजपर्यंत ते घोषणाच करत आले, त्याच्यावर काही इम्प्लिमेंट केलेले नाही. आज विनायक राऊत खासदार 10 वर्ष होते, मला त्यांचं काम दाखवा की त्याने 10 वर्षामध्ये केलं काय. राणे ते त्यांच्यापेक्षा जास्त वर्ष राजनीतीमध्ये आहेत, त्यांना आजपर्यंत काय केलं कोकणासाठी? हे जेवढं तुम्ही बघताय बिल्डिंगी झालेली आहेत हे लोकांना, प्रायव्हेट लोकांना केलं आहे. जसं मी हॉटेल बनवलं आहे तसं तुम्ही काय केलं आहे? तुम्ही कोकणाच्या जनतेसाठी काय केलं आहे? खाली कोकणाच्या जनतेचे खाली तुम्ही मतं घेतली, त्यांच्यासाठी काय केलं नाही आहे आणि ना त्यांच्या मुलांसाठी काय केलं आहे. म्हणून ह्यावेळी लोक चांगला धडा शिकवतील ह्या 2 नेत्याला. शकीलभाई सावंत अपक्ष म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात यावेळी निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी एक आव्हान उभं केलं आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायणराव राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत हे त्यांच्यासमोर उभे रिंगणात आहेत आणि अशा मातब्बर नेत्यांच्या विरोधात त्यांनी या निवडणुकीत आखाड्यात ते उतरलेले आहेत आणि त्यांनी आपल्या ज्या काही कल्पना आहेत, आपण निवडून आल्यानंतर काय करणार आहोत
याबाबतची विस्तृत माहिती आत्ताच्या मुलाखतीत त्यांनी दिलेली आहे. त्यांना आम्ही या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद.